नमस्कार मित्रांनो, आता आम्ही किवळ्यामध्ये आहोत आणि किवळ्यामध्ये तुम्हाला एका बाजूला दिसेल फुटपाथ वरती लोक भाजी विकतायत आणि एका बाजूला तुम्हाला टोलेजेंग टॉवर दिसतील, इमारती दिसतील। मला अजून हे काय सांगायचंय की या सर्व बघा आपल्याला जगण्यासाठी रोज भाजीपाला लागतो। एवढ्या मोठ्या शहरामध्ये किवळ्यामध्ये एवढ्या बिल्डिंग उभ्या केल्यात, पण एक भाजी मंडई साधी इथल्या नगरसेवकांना इथल्या अधिकाऱ्यांना उभी करता आलेली नाही। त्यामुळे बिचाऱ्यांना बघा हे सगळं फुटपाथ वरती सगळी दुकान आहेत। मित्रांनो, आमची अशी या संदर्भातलं मागणी आहे की या परिसरासाठी कायमस्वरूपी एक भाजी मंडई असली पाहिजे, जेणेकरून या के टाउन असेल, ही अरिस्टो बिल्डिंग असेल, बाकी सगळा जो किवळ्याचा परिसर आहे नव्याने डेव्हलप झालेला, हजारो इथं फ्लॅट आहेत, परंतु भाजी घेण्यासाठी लोकांना हक्काची जागा नाही आणि भाजी विक्रेत्यांना सुद्धा आपल्या हक्काचं कुठेही दुकान लावावं अशी जागा नाही। आम्ही तुम्हाला हे सगळं फिरून आणि डायरेक्ट ग्राउंडवरती येऊन आम्ही दाखवतोय बरं का। उगाच स्वप्न नाही, हवेत नाही किंवा काल्पनिक बोलणे नाही। या लोकांचे प्रश्न आहेत, याही लोकांचे प्रश्न आहेत। खरं तर प्रशासनाने यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं मार्केटचं आरक्षण गेलं कुठं? भाजी मंडईचं आरक्षण कुणी खाल्लं? त्याच्यावर बिल्डिंग कुणी बांधल्या? बरोबर, 423 आरक्षण आहे त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये, त्यातली किवळ्यामध्ये 7-8 आरक्षण आहेत। ही कुणी ढापली? याच्यावरती कुणी ताबे मारलेले आहेत? हे सगळं गडबड काय? इथे भाजी विकायला लोकांना जागा नाही आणि भाजी घेण्यासाठी लोकांना सुद्धा मंडई नाही, असा सगळा प्रॉब्लेम आहे। सिद्धे माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 16 किवळे मामुडी वाल्लेकरवाडी गुरुद्वारा या प्रभागाचे दोन्ही उमेदवार आमच्या सोबत येतं, सचिन शिद्धे आणि इंजिनियर सचिन शिद्धे आणि प्राध्यापक डॉक्टर राजेश वटकर। तर सचिनजी, तुम्ही ह्या प्रभागाचे आता इच्छुक उमेदवार आहात आणि इथून नगरसेवक म्हणून तुम्ही गेल्यानंतर या प्रभागातील ह्या भाजी मंडईचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या डोक्यात काय काय प्लॅन आहे? नमस्कार, माझं सर असं म्हणणं आहे की या प्रभागात आणि रावेतमध्ये असलेल्या बऱ्याच ठिकाणी जवळपास 6 ते 7 आठवडे बाजार भरले जातात आणि अशा पद्धतीने रस्त्यावर मंडया बांधल्या जातात। त्यामुळे लोकांना जर सोय मिळाली तर लोक भाजी घ्यायला येणार। लोकांची पण चूक नाही आणि भाजीवाल्यांची पण चूक नाही, पण ज्यांनी या जागेचा किंवा या एरियाचा विकास केला ते कुठं निष्क्रिय झाले, कुठं फेल झाले? याच्यामध्ये फेल झाले की त्यांनी ज्या आरक्षित जागा होत्या त्या आरक्षित जागेवर डेव्हलपमेंट केलीच नाही, त्या आरक्षित जागा तशाच ठेवल्या। लोकांना आज इथं नाही म्हणलं ना, महात्मा फुले भाजी मंडई जशी मंडईतली महात्मा फुले भाजी मंडई आहे तशा 5 ते 6 भाजी मंडई एका रावेतमध्ये पाहिजे। 75,000 लोकांना, तुम्हाला ऍटलीस्ट 10,000 लोकांना एक भाजी मंडई, अशा पद्धतीने भाजी मंडई झाले पाहिजे, म्हणजे जेणेकरून ह्या लोकांना तिथं उदरनिर्वाह मिळेल, लोकांना व्यवस्थित तिथं जागा मिळेल, त्याच्यानी सुरक्षितेचा प्रश्न किंवा ऍक्सिडेंट होणार नाही, लोकांना चालताना त्रास होणार नाही। म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने जर आपण भाजी मंडया दिल्या तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात। आणि मला काय म्हणायचंय की फक्त आठवडे बाजार हा एकच दिवस माणसांनी शॉपिंग करायची का? माणूस आठवडाभर शॉपिंग करू शकतो ना, त्याच्या सोयीनुसार त्याच्या वेळेनुसार शॉपिंग करू शकतो। पण हे काय झालंय माहितीये का, संध्याकाळी तुम्ही